वरती पहिलं षटक हाताळलं होतं रोहितने आणि रोहितच्या पावलावरती पाऊल ठेवणं गरजेचं असणार आहे सृष्टी 11 साठी जर का सामना जिंकायचा असेल. परंतु दुसऱ्या बाजूला प्रसाद आणि बच्चूला काय करणं गरजेचं आहे. प्रसादला आपल्या अंगीकृत असलेले कलागुण आता बिनधास्तपणे इथं प्रदर्शित करावे लागतील अन्यथा ही मॅच लांब होऊ शकते. पॉवर प्ले पंचांनी तो घोषित केलाय. हो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे परंतु तितका बाहेर नाही जेणेकरून खूप वाईट दिला जाईल त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या षटकाची सुरुवात सुद्धा त्याच जोशाने त्याच जोमामध्ये होत असताना पाहायला मिळते. शांतीनगर एंटर हाफ मधले सर्व संघ इथे खेळत असताना आपल्याला दिसतात. खूप चांगल्या प्रकारचा खेळ प्रत्येकाच्या खांद्यावरती इथे केटी कट्टाची जर्सी आणि यावेळेला लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू. चलाडी हा नो बॉल आहे त्यामुळे अतिरिक्त धावा धापलकामध्ये ऍड होईल. पण अतिरिक्त धावा किती धोकादायक असतात किंवा किती त्रासदायक असतात हे तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहायला मिळत असतं आणि ते चित्र आता इथं दिसतंय. पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या चुका मी मगाशी सुद्धा तेच नमूद केलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या चुका तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये काट्यासारख्या तुटणार आहेत आणि त्या तुटताना दिसत आहेत. एक्स्ट्रा रन्स मिसफिल्ड या सर्व गोष्टी चेसिंगमध्ये अडचणी निर्माण करणार आहेत. स्टेपाडून घेण्याचा प्रयत्न हो बॅट पोचलेला नाही आणि अखेरकार प्रसाद याला माघारी परतावं लागतंय. असफल होत असताना पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा टीम साई सीसी या संघाला गम. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि पूर्णपणे सामन्यावरती पकड मिळत असणार हे षटक म्हणून आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा जर आपण पाहिला तर 4 धाबा आहेत आणि चेंडूचा खेळ झाला फक्त 2. चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न अतिशय सुरेखरीतीने चेंडूला बॅट वरती घेतलं फुल टॉस पद्धतीने त्यानंतर टॅप केलंय 2D साठी हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेलाय हेच करणं गरजेचं होतं. प्रसाद बच्चूच्या बॅटवरती जागेवर उभे राहून जर का चेंडू बॅटवरती येत नव्हते तर तुम्हाला स्टेप आउट होऊन किंवा वेगळा पवित्रा धारण करणं गरजेचं होतं जेणेकरून बॅटवरती चेंडू येईल आणि ते केलं नव्हतं म्हणून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चला प्लीज आपण मैदानाबाहेर या. साई सीसी सर्व खेळाडू प्रमोद आणि टीम आपण मैदानाबाहेर यायचं मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. थँक्यू. स्टेप आउट झाल्यानंतर 2 धावा कॉन्फिडन्स उंचावलेला असणार आहे. या 2 धाव्याने आणि एक आशेचा किरण सुद्धा दिसलेला असेल टीम साई सीसीला परंतु काय सृष्टी 11 या सामन्यावरची पकड पुन्हा एकदा मिळेल का. हो उजव्या यष्टीच्या बाहेर आहे वाईड आहे परंतु विकेट आल्या कारणाने ही वेळ वाईट झाली आहे टीम साई सीसी साठी गॉन. आठ चेंडू आणि नाही 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. चार चेंडू झालेत माफ करा 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडू झालेले आहेत आणि त्यामुळे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नवीन बॅटरचं नाव सांगायचं पप्पी मैदानाच्या आतमध्ये आला. एका क्षणाला वाटलं होतं की फलंदाज काहीतरी वेगळे कर्म दाखवतील परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आहे. यष्टीच्या रूपाने अजून एक गडी बाद अजून एक आदरा पप्पीच्या रूपाने गॉन. पहिल्या इनिंग मध्ये एक चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये
याचा सुद्धा विचार केला गेला होता की बाउंड्री लाईन थोडीशी अरुंद आहे, त्यामुळे चौकार जाणं मुश्किल आहे. परंतु 2Dचे फटके येऊ शकतात, परंतु त्यासाठी तुमच्याकडे तितकं प्लॅनिंग सुद्धा ॲक्युरेट असणं गरजेचं असणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये 18 धावा ज्यावेळेस बनल्या त्यावेळेला 19 धावांना काय चेस केलं जाईल का, काय त्या वाचवलं जातील का याची चर्चा होत होती. परंतु चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगला अखेरकार सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये आलं 3 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तो दबाव अजून मोठ्या प्रमाणात अग्रेसर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून झाला आणि शेवटच्या अंतिम चेंडू त्या षटकामधील इथे प्रमोद आलाय, परंतु धावचीची संधी आहे. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलंय आणि अखेरकार यष्टीला चेंडू लावत असताना अजून एका विकेटचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च धावा धावफलकाची टीम साई सीसी संघाच्या. चला शेवटच्या अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग तितकी चांगली स्थिती नाही आहे साई सीसीची, परंतु 6-12 या मैदानात होऊ शकतात का या प्रश्नाचं जर का उत्तर कोणाला विचारलं तर काही प्रमाणात प्रेक्षक सांगतील की हा होऊ शकतो. नवीन गोलंदाजी मार्कवरती. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बट्टा मठ्ठा. सॉरी विशाल. थँक्यू. विशाल आला गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 7 चेंडू 12 धावांची गरज. समजू शकतो एंटरचं क्रिकेट आहे, त्यामुळे या प्रकारच्या नावांना जास्त प्राधान्य दिलं जातं ज्यावेळेला आपण लोकल क्रिकेट खेळत असतो. परंतु ख्याती मिळवण्यासाठी ती ओरिजिनल नावं खूप गरजेची असतात. पहिला चेंडू हो नो बॉल आहे, परंतु स्टेप आउट झाले होते आणि स्टेप आउट झाल्या कारणाने यष्टीची होत असताना अजून एक हादरा. भुरा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहिला चेंडू नो बॉल, परंतु त्यानंतर एसटीच्या रूपाने गडी बाद झालाय. विकेट्स सुद्धा खूप मॅटर करतात. एखाद्या धावफलकाचा पाठलाग करत असताना तुम्हाला खेळपट्टीवरती राहिल्या म्हणा गत्यंतर नसतं. जर का खेळपट्टीवरती तुम्ही राहणार नाही तर मात्र कितीही धावफलक असू द्यात त्याचा पाठलाग करणं तितकंच सोपं राहत नसतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. भुरा समोर आणि नो बॉल पंचांकडे घोषित करण्यात आलाय. नो बॉल दिला गेला. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. या एक्स्ट्राच्या धावा सुद्धा तितकासा भर घालताना दिसणार आहेत. 2 ते 3 विकेट जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बॉलवरती आलेले आहेत. त्या जर विकेट नसताना कदाचित त्या 3 धाव वरती असतं आणि 3 धाव वरती असतं कदाचित हे समीकरण थोडंसं बदलताना दिसलं असतं आणि एका चौकाराची कदाचित ती मॅच सुद्धा बनली असती. हे कॅल्क्युलेशन आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं असताना इथे चांगली फिल्डिंगच्या बळावरती धावचेत. फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. बॅटरचं नाव सांगायचं प्लीज. साई सीसी. अजूनही 10 धावांची गरज आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चांगली फिल्डिंग. कोणतीही धाव नाही. म्हणतात ना घर फिरलं की घराचे वाचे सुद्धा फिरतात, त्या प्रकारची स्थिती आहे. साई सीसीने सुरुवातीच्या क्षणाला म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये काही केलेल्या चुका, मग ते क्षेत्रक्षणामध्ये असतील किंवा गोलंदाजीमध्ये असतील, त्या चुका कुठे ना कुठे दुसऱ्या इनिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकत असताना दिसतात. आणि म्हणूनच त्या चुकांमुळे जो धाबांचा डोंगर उभा केला गेला होता 18चा त्याला मात्र नो बॉल आहे. नो बॉल. त्यामुळे अतिरिक्त धावमुळे विकेट मिळणार नाही. येस, इट इज अ लाऊड कॉल.
अतिरिक्त धाव दाफलकामध्ये ऍड होणार आहे. चुका भरपूर दुसऱ्या एंडकडून सुद्धा झाल्यात एक्स्ट्राच्या रूपाने, परंतु त्याचा फायदा उचलू शकले नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला संयम गरजेचा असतो. खेळपट्टी ते राहण्याचा किंवा धावफलकाला हलतं बोलता ठेवण्याचा तो संयम कुठे दाखवलेला नाही आहे आणि त्यामुळे साई सीसीवरच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. तीन चेंडू 9 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट केला गेला होता. टप्पा पडला तर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. विकेटची तडजड जी आहे ती सातत्यानं चालू आहे आणि त्यामुळे एकामागोमाग एक खेळाडू हा तंबूचा रस्ता मापत असताना दिसत आहेत, तंबूच्या दिशेने जाताना दिसत आहेत. दाबा येत नाही आहेत. शेवटची विकेट आहे आणि जवळजवळ 2 चेंडू बाकी आहेत. 9 धाब्यांची गरज आहे अजून 2 चेंडूंमध्ये. मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक असेल. KT कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक बादशाह मैदानाच्या आतमध्ये आला आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरकार शेवटची विकेट सुद्धा आली आहे. धावचीत यष्टीचीत असे करत असताना साई सीचा संघ पूर्णतः ऑल आउट झालाय आणि सर्व फलंदाज बाद होत असताना आता मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय सृष्टी 11 या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा मनभरून तोंडभरून कौतुक आपण दाखवलेल्या खेळाबद्दल. चला द अंडरडॉग्स मैदानात दाखल व्हा. अंडरडॉग्स आणि विघ्नहर्ता आपण 2 बॅटर पाठवायचे. बाकी सर्व खेळाडूंनी आपण प्लीज डगआउट खाली करा. जिथे आपण उभे होतात तिथून थोडं बाजूला जायचं. दुसऱ्या टीमला सुद्धा संधी द्या. चला अंडरडॉग्स आपण फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका आणि विघ्नहर्ता 2 बॅटर पाठवायचे त्वरित, कोणत्या प्रकारचा विलंब न करत असता. चला आणि जशी या पुढच्या मॅचला सुरुवात होईल अंडरडॉग्स वर्सेस विघ्नहर्ता या 2 संघादरम्यानच्या मॅचला, तसं मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आपल्याला. एक सांप्रदायिक आवाज रमेश शिंदे महाराजांचा. चला व्हॉल्केनो सृष्टी सोनावणे बॉयज आणि पाल 11 संघाच्या एक प्रतिनिधी किंवा संघनायकाला विनंती आपण यायचं, कारण ड्रॉ केला जाणार आहे. ड्रॉ टाकला जाईल. व्हॉल्केनो सृष्टी सोनावणे बॉयज आणि पाल 11 या 4 संघातील संघनायक किंवा प्रतिनिधी कोण असतील आपण या इथे लगेचच ड्रॉ टाकला जाणार आहे आणि विजयी संघामधील दोन्ही संघातील एक प्रतिनिधी आपण सुद्धा इथे उपस्थित राहा. ड्रॉ टाकला जाणार आहे. मॅच चालू राहील. ड्रॉ दुसऱ्या बाजूला टाकला जाणार आहे आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, त्याचं नाव आहे अमित सोनावणे. आपण टॉस कबॉचच्या दिशेने या, त्या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅच चा खिताब देऊन गौरवण्यात येईल. त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. अमित सोनावणेला काय जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि म्हणूनच त्या बळावरती सृष्टी 11 या संघाने बाजी मारली, विजय संपादन केलाय. अभिनंदन अमित, अभिनंदन सृष्टी 11. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला 4ही कर्णधार आणि 2 अतिरिक्त खेळाडू जे चालू असलेल्या सामन्यामध्ये असतील, दोन्ही संघातून एक त्यांनी सुद्धा मंचावरती या, जिथे ड्रॉ केला जाणार आहे. तुम्हाला माहित पडेल कोणती मॅच कोणाशी आहे आणि कधी आहे. आणि जशी या मॅचला सुरुवात होतीये पुन्हा एकदा मी घेऊन जाईल एक सांप्रदायिक आवाज आदरणीय रमेशजी शिंदे महाराज सरांकडे.
धन्यवाद भरतजी मोरे सर, थँक्यू सो मच. प्रसन्नजी चव्हाण. प्रेक्षक आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर कालचा दिवस आपण यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवला, तसा आजच्या दिवसाला देखील समन्वय साधायचा आहे. वाईट +1 या बॉलवर 2 आणि मागील बॉलवर 1 सिंगल, एकंदरीत धावफलकावर 3 पाहायला मिळत आहेत. अंडरडॉग्स विपक्ष विघ्नहर्ता, चांगली मॅच पाहायला मिळेल. यस, 22च्या स्वरूपात 1 सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर बिनबाद आपण पाहू शकाल. विघ्नहर्ता टीम जाऊन पोहोचलेली आहे. बिनबाद 4 धावा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये विनीत सर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. मग महेंद्रसिंग धोनी स्टाईल त्यांची तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यस, पुन्हा एकदा वाईट बॉल, 1 सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत लागत असताना पाहायला मिळते. बिनबाद 6 धावा. सलामीची जोडी खेळपट्टीवर खेळते. एका बाजूला पाहिलं तर स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर अजय. बॉलर नेम कळवायचे मित्रांनो. गोलंदाजाचं नाव विराज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सूर सापडत नाही विराजला पहिल्या षटकामध्ये. आपण पाहिलं असेल, सुरुवात केली आणि पहिल्या घासापासून खड्यावर खडे लागत गेले. ही मेजबानी कशी कंप्लीट करायची हा प्रश्न मात्र पडलाय विराजला. निश्चितच पुढील सामन्याचे लॉट्स या ठिकाणी करण्यात येत आहेत. कटाक्ष आपण टाकायचे मित्रांनो. टीम ओल्क्यानो, त्यानंतर सृष्टी, सोनावणे बॉईज आणि पाल 11 या सर्व संघाचे संघनायक आपण तिथे हजर व्हा. लेट कट, क्या बात आहे. अनऑर्थोडॉक्स शॉट, अपारंपरिक फटका, परंतु धाव मिळेल 1 आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. बूंद बूंद से समंदर बनता है ना, आणि त्याच अनुषंगाने टेम्परामेंट ठेवलं बॅटिंग करणाऱ्या टीम आतापर्यंत विघ्नहर्ता संघानं 1-1ने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये आहे. खराब बॉल, क्रिकेटमधील सगळ्यात खराब चेंडू, नो बॉल. बॅट्समनचा आत्मविश्वास वाढवणारा बॉल. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 3 चेंडू फेकलेत. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे की धावफलकावर सागराप्रमाणे लहरी आणि या ठिकाणी पाहायला मिळतात. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 10 धावा. निश्चितच 3 चेंडू कंप्लीट करण्यासाठी आतापर्यंत गोलंदाज विराजने 9 चेंडू फेकलेत. अजूनही 3 चेंडू कंप्लीट करायचे आहेत. विनीतने कान मंत्र तर दिलाय गोलंदाजाला, पण या दिलेल्या कान मंत्राचा किती फायदा उचलला जाईल हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि दोनही संघासाठी आनंदाची सूचना आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. बाय मिळालेले आहे, म्हणजे हा सामना बाय 1 गेट 1 फ्री आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. हा सामना जिंकल्यानंतर तुम्ही 1 नाही तर 2 सामने जिंकता आणि पुढील मॅच असेल होलक्यानो विपक्ष पाल 11 या 2 संघाच्या दरम्यान. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे, होलक्यानो आणि पाल 11, आणि तदनंतर ही मॅच असेल सृष्टी 11 विपक्ष सोनावणे बॉईज. विजय संघाला बाय मिळालेला आहे. निश्चितच पुढील सामन्यामध्ये तुम्ही प्रवेश केला, पण हा सामना मात्र निश्चित तुम्हाला जिंकावा लागेल. खर तर कधी संपेल पहिलं षटक प्रश्न पडलाय कर्णधाराला. पहिलं षटक संपलं नाही, धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 15 आहे. म्हणजे मी तर म्हणेन कर्णधाराने दिलेला विश्वास विराजने त्या विश्वासाचा पुरेपूर पाणीपत केला पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. लेट उठल्यानंतर घरातली माणसं जेवढी चिडत नसतील तेवढे हे गोलंदाजी पाहिल्यानंतर कर्णधाराला टेन्शन आलं असावं. 15 धावा, 16 धावा धावफलकावर आणि अजूनही षटक पूर्ण व्हायचं बाकी आहे. पुन्हा एकदा वाईड आहे. खराब गोलंदाजी, नॉट अ गुड क्रिकेट बाय विराज. पुढील सामना असेल वोल्कॅनो विपक्ष पाल 11. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये लगेचच यायचं आहे.
कधी संपेल हे षटक चातकाप्रमाणे चावून लागलेली आहे कर्णधाराला. हॅलो चेक हॅलो. आणि इथे इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावर तब्बल 18 धावा. या धावा 3 षटकामध्ये बनतात आणि त्या धावा 5 बॉलमध्ये बनलेल्या आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. विराज आज काहीसा टेन्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. चेहऱ्यावर हास्य आहे पण मनामध्ये पश्चाताप आहे की सगळे वाईट बॉल फेकलेत आणि टीमची टोटल धावांची ट्रॅफिक धावफलकावर 19 धावा. कधी षटक संपेल प्रश्न आहे आणि षटक मी तर म्हणेन संपलं. विराजला ती जागा सोडून क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. प्रेक्षक पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती विघ्नहर्ता या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 20 धावा. म्हणजे कालच्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंतचा कोणत्याही गोलंदाजानं दिलेल्या सर्वाधिक धावा आणि सर्वोच्च उच्चांक जर कोणत्या गोलंदाजाचा असेल तर त्या गोलंदाजाचं नाव आहे विराज. निश्चितच सामना संपल्यानंतर आम्ही विचारणार की काय चुकलं, माइंड सेट नव्हतं का, पण तो प्रश्न नंतरचा असेल. जाऊया आपण मॅचकडे. सोन्या काल्या. तर पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकामध्ये मॅचची हवा बॅटरने काढून घेतली की गोलंदाजाने, हा प्रश्न मात्र पडलाय. स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारून घेणे याला म्हणतात. सुरण्या माफ करा, सोन्या गोलंदाजी मार्कवर आहे आणि सोन्यानं येता क्षणाला विराजच्या पावलावर पाऊल ठेवलं. वाईडने सुरुवात केली. टीमची टोटल धावफलकावर तब्बल 22 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ परिपूर्ण शिल्लक आहे. धावांचा सागर, धावांचा समुद्र परिपूर्ण भरलाय आणि धावांना पुन्हा एकदा इथे भरती येताना पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर बिनबाद तब्बल 23 धावा. स्वप्नांच्या पलीकडे धावलो मी, मजवरी आघात झाला. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, हा सावलीशी संवाद झाला आणि हा संवाद खऱ्या अर्थाने इथे योग्यरित्या सुस्थितीमध्ये असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम विघ्नहर्ता या संघाला सोन्याचे दिवस आहेत. विघ्नहर्ता संघासाठी या मॅचमध्ये पुन्हा एकदा वाईट बॉल. म्हणजे बॅटरला जास्त काही करायची गरज नाही. याला म्हणतात फिक्स डिपॉझिट करणं आणि महिन्याला व्याजावर आयुष्य काढणं. याच अनुषंगाने खऱ्या अर्थानं बॅटिंग करतायत टीम विघ्नहर्ता संघाचे फलंदाज. क्या बात आहे. फटका तितका चांगला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. वी कांट क्लॅप विथ वन हँड. पण इथे एका हाताने झेल पकडला फिल्डरनं. विकेट जरी गेली असेल तरी विकेट जायला थोडासा वेळ लागला. पहिला धक्का लागेल, हा धक्का नाही आहे. निश्चितच आपली कामगिरी करून एक फिल्डर एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर. नितेश अर्थात सलमान भाई स्टार्टिंग एंडवर सजीव होईल आणि सलमान भाईला इथं खऱ्या अर्थानं या मॅचचा चित्रपट हाऊसफुल करायचा आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही या षटकातील शिल्लक आहे. पाहूया नितेश सर अर्थात सलमान भाई काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी, काय कॉन्ट्रीब्युशन देतील. स्टान छान आहे. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस करला आणि फलंदाज सलमान भाई बॅक टू द डग आउट. कॅडबरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळा अर्थात कॅडबरी. आपण पाहू शकाल बाळा आपल्या संघासाठी काय कामगिरी करतील. नेक्स्ट मॅच मी पुन्हा एकदा फायनली ऑफिशियल कॉल करतो मित्रांनो. ओल्क्यानो विपक्ष पाल 11 दोन्ही संघाचे कॅप्टन
जागेवर हलत नाही बाळा. टीमची टोटल धाव फलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खरं तर आजचा संडे आहे आणि तो फंडे बनवण्यासाठी अनेक शाळकरी मुलं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षक राजाओ, आपणा सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. तुम्हाला सगळ्यांना आवडणारी स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांना अधिकाधिक आनंद देणारी स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांना आमचं भावविश्व बनवणारी स्पर्धा, जीवनाचं राहणगाडे बाजूला सारून या एका दिशेमध्ये आल्यानंतर नवीन क्रांतीचा वारा या स्पर्धेच्या वाहनाने वाहणारी ही स्पर्धा अर्थात केटी कट्टा आयोजित लोक आणि टी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक सन 2023. धावसंख्या मी तुम्हाला पोहोचवेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती टीम विघ्नहर्ता संघाचं कोणत्याही प्रकारचं विघ्न संकट या ठिकाणी दिसत नाही आहे आणि 2 षटकामध्ये आनंद आहे. तब्बल आणि तब्बल 26 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल. खर तर अंडरडॉग संघानं पंजाब येथून मागवलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. नवज्योत, एक नाव इंटरनॅशनल वर गाजलं ते नवज्योत सिद्धू. आणि आज अंडरडॉग संघाच्या वतीनं नवज्योत आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. टीमची टोटल धावफलकावर 28 धावा. चांगला बॉल. यस, मी पंजाबवरून इथे महाराष्ट्रात एवढ्या लांबचा प्रवास करून उल्हासनगरच्या केटी कट्टा खेळण्यासाठी का आलोय या प्रश्नाचे उत्तर देतात. क्या बात आहे नवज्योत, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या वैयक्तिक आणि शेवटच्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये नवज्योतनं सांगितलं आपल्या संघाला घाबरू नका आणि आशीर्वाद दिला. जीते रहो पुत्र. टीमची टोटल धाव फलकावर आतापर्यंत 28 धावा. क्या बात आहे. काय गोलंदाजी चालू आहे नवज्योतच्या वतीनं. त्याला माहित आहे की पहिल्या 2 गोलंदाजांनी इतका मार खाल्लाय की पोलीस देखील चोरांना तितका मारत नाहीत आणि त्यानंतर मात्र मला कमबॅक करायचं आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत गोलंदाज नवज्योत. चांगला बॉल, चांगला बॉल. यस, नवज्योतला मिळाली विकेट आणि आणखी एका विकेटचं पतन. टीमची टोटल धावफलकावर 28 धावा. संतोष सर आऊट झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. शेवटचं षटक चांगला आहे टीम अंडरडॉग्स या संघासाठी. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. कलात्मक गोलंदाजी केली गोलंदाज नवज्योतनं. 4 चेंडूचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी नवज्योत यांची. माइंड सेट आहे. म्हटलं जातं ना, जी माणसं शांततेने एखादी गोष्ट करण्यापूर्वी प्लॅनिंग करत असतात ना, त्यानंतर मिळणारे यश ते अधिकाधिक आनंद देऊन जातो. इथं तसंच काय पाहायला मिळेल. यस, 1 टू गो. परंतु शेवट गोड करता आला नाही नवज्योत यांना. 9+1 धावा मिळतील 2. तर पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव संपला आणि पहिला डाव सावरत असताना विघ्नार्थ संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अंती 4 गडी बाद 32 धावा. विजयासाठी अंडरडॉग संघाला बनवायचे आहेत 18 बॉल आणि तब्बल 33 धावा. Pal 11 on the toss and elected bat first. धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा पाल 11 या संघानं. तर 33 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. बॅटरचं नाव आम्हाला या ठिकाणी कळवायचं आहे. विराज
नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज गणू 33 धावांचं आव्हान. परंतु ग्रीप ऑफ बॅट जर पाहिली ना विराज यांची तर वेगळी आहे. डावखुरा हात आपण पाहू शकाल थोडासा वेगळा पाहायला मिळतो आणि उजवा हात देखील वेगळा पाहायला मिळतो. 33 धावांचं आव्हान आहे. 11.00 ची सरासरी या मॅच मध्ये गाठायची आहे. सामन्याला सुरुवात सेकंड इनिंग साठी टीम अंडरडॉग्स आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगला क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाज नवनाथ. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट. माहित आहे विराजला अच्छी गेंदों का सम्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं सूत्र आहे बॅटच्या रडारमध्ये चेंडू भेटला तर त्याची चिरफाड करायची आणि बॅटच्या रडारमध्ये बॉल मेरिट प्रमाणे भेटला नाही तर फक्त अडवायचं ढकलून द्यायचं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. सेन्सिबल क्रिकेट बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळले ऑन द राईज खेळणं याला म्हणतात. एक सिंगल मिळाली. एक सिंगल धाव या क्रिकेट मधली लाईफ लाईन मी तर म्हणता येणार नाही कारण इथे चौकार आणि चौकार डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. समोरच्या दिशेला खेळायचं आहे. द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण सातत्याने आणून द्यायची आहे की फ्रंटफुटवर येऊन चांगले चौकार या ठिकाणी याच मैदानावर ठोकायचे आहेत तेव्हा आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचले जाऊ. विराज मैदानाच्या बाहेर खाली मान घालून मनामध्ये टेन्शन असेल कारण हा सामना जिंकण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन थोडंसं कमी लागलं. प्रयत्न चालू होते. विराज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंद्रा. गाणं गाजलं महाराष्ट्रात पण आता खेळाडू गेलाय त्याला देखील आपली फलंदाजी जर महाराष्ट्रात गाजवायची असेल तर चौकार मारावेच लागतील. नो कॉम्प्रोमाइज. यस वाईट बॉल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत अंडरडॉग संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे अंडरडॉग या टीमला. प्रेक्षक दुपारचे ठीक 1:10 होत आहेत. आपल्या विभागातील आपल्या परिसरातील संघ खऱ्या अर्थानं विद्यमान स्थितीमध्ये या सकाळला शुभ सकाळ करत असताना उगवतीचा सूर्य लख लख किरण या सृष्टी तलावर पसरलेली असताना सांगत गेली सूर्योदय म्हणजे केवळ सकाळ नसते. याच अज्ञानरूपी अंधकाराला ज्ञानरूपी प्रकाशाचा दिवा प्रज्वलित झाला आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी गुड मॉर्निंग देखील म्हणालो आणि तदनंतर हा दैदिप्यमान सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा हा शामियाना या स्पर्धेच्या माध्यमातून उभा टाकला गेला आणि त्यानंतरच्या स्पर्धेला सामन्याला झाली सुरुवात. आजच्या दिवसातील जवळपास तिसरी मॅच तुमच्या भेटीला येऊन ठेपली. विघ्नहर्ता विपक्ष अंडरडॉग्स या दोन संघाच्या दरम्यान फिल्डिंग मध्ये बदल केलाय. गोलंदाज आणि कर्णधाराला देखील माहिती आहे एक छोटासा बदलाव बड़े कामयाबी का हिस्सा बन जाता है. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर अंडरडॉग संघाच्या गोलंदाजांनी जितके नो टाकलेत ना तितके नो टाकण्याची संधी मी तर म्हणे निर्माण होणार नाही आणि ती करू देखील देणार नाहीये प्रतिस्पर्धी टीम. विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं नाव घेऊन खऱ्या अर्थानं संघ उतरलाय. आवाज येतो अजिजी निकम सरांच्या गळ्यातनं 1 to go आणि आवाज टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने प्रसिद्ध आणि लोकप्रिय बनवत गेला. फॅन फॉलोअर्स देखील या ठिकाणी भरपूर आहेत म्हणजे लहान मुलं देखील या ठिकाणी उपस्थित झाली आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सकाळी आल्यानंतर व्यवस्थापन समितीने आणलेला नाश्ता पोहे देखील त्यांनी खाल्ले आणि आज मॅचचा घेतात आनंद. पहिलं षटक संपलं. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीमची टोटल अंडरडॉग संघाची धावसंख्या जवळपास 1 गडी बाद फक्त आणि फक्त 5 धावा. यस पॉवर प्लेचा इशारा आलाय पण या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग तडाखेबाज फलंदाजी ताबडतोब बॅटिंग या ठिकाणी करावीच लागेल. 28 धावांची नितांत आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम अंडरडॉग्स या संघाला. खरतर समुद्राच्या अति खोल जाऊन हिरे माणिक मोती शोधणं म्हणजे हा सामना जिंकण्यासारखा आहे. खरतर हा सामना जिंकणं म्हणजे कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासारखं आहे. हा सामना जिंकणं म्हणजे वाळवंटामध्ये पाण्याचा थेंब शोधण्यासारखा आहे. हा सामना जिंकणं म्हणजे खऱ्या अर्थानं कमरेवरची नाही तलवारीच्या धारेवरची कसरत या ठिकाणी कळणं गोष्ट गरजेची आहे. साम दाम दंड आणि भेद
जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये वापरायच्या. सेकंड इनिंग मध्ये टीम अंडरडॉग या संघाला वेळ मात्र निघून चाललेली आहे. म्हणतात आदमी ओ नहीं होता जो हवा के साथ बदले, आदमी ओ होता है जो हवा का रुख बदले. आणि इथं मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहायचं आहे टीम अंडरडॉग या संघाला. पण कोणताही खेळाडू कॉन्ट्रीब्युशन देण्याचं नाव ठेवत नाही आहे. एक सुद्धा खेळाडू चौकारांची आतिषबाजी करत नाही आहे. संघ चक्रव्यूहामध्ये घुसणाऱ्या अभिमन्यू सारखा संकटामध्ये सापडलाय आणि या संकटातून कोण बाहेर काढेल, कोण रोखणार या संकटांना. आणि आता टेनिस बॉल क्रिकेट, अंडर आर्म क्रिकेटचा बाहुबली स्टार्टिंग एंडवर विनीत सर. बॅट काय जोरात ठोकली जाते, जितकी बॅट ठोकली जाते तितके चौकार या क्षणाला येणं गोष्ट गरजेची आहे. प्रयत्न केले, चौकार नाही तर षटकार ठोकलाय. आणि सांगितलं मी या मैदानावर खेळणार नाही, मला मोठी मैदानं लागतात, षटकार ठोकणं हे माझं काम आहे. विनीत सर बॉक्स आउट, बॅक टू द डगआउट. आणि त्यांना देखील माहित होतं आता सिंगल डबलला महत्व देणं इथं महत्वाचं नाही आहे, चौकार ठोकायचा आहे. या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल धाव फलकावर आतापर्यंत 9 धावा. सध्याच्या घडीला अंडरडॉग्स टीम बॅकफुटवर ढकलली गेली. जी सुरुवात हवी होती ना अंडरडॉग्स टीमला, ती सुरुवात होताना पाहायला मिळाली नाही. विराज लवकर बाद झाले, त्यानंतर गणू देखील खेळतायत, आपण पाहिलं असेल. चंद्रा खेळतायत आणि विनीत ते देखील खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु षटकार आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात ते देखील बाद झाले. आसमंतामध्ये अनेक तारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सप्तर्षी बनायला वेळ लागत नाही ना. आणि एक एक खेळाडूने आपलं कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं तर सामना जिंकायला देखील वेळ लागत नाही. क्रिकेट लाइक अ लाइफ एंड माइंड लाइक अ पैराशूट, जब भी खोलता है तब भी चलता है. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है. डोकं लावणं थोडं कमी पडलं. आणि शेवटच्या 7 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. ऑफ ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळालाय आणि वळणारे बॉल घातक असतात हे प्रसन्नजी चव्हाण सरांनी अनेक मैदानांवर अनेक समालोचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर फक्त आणि फक्त 11. इथून जर पाहिलं तर विजयासाठी 22 धावांची गरज. 4, 5, 6 चौकार ठोकायचे आहेत तेव्हा हा सामना तुम्ही जिंकू शकाल. एक वाजून 15 मिनिटे होत आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. 6 चेंडू 22 धावा, थोडं कठीण आणि अशक्य आव्हान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटकार ठोकून तुम्हाला इथं धावा मिळणार नाही आहेत. कृपया त्या रेलिंगवर वजन देऊ नका मित्रांनो. सकाळचं वातावरण म्हणजे तुम्ही विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण आम्हाला हवेत. पायांवर उभे राहा, कारण संपूर्ण दिवस आणि संध्याकाळ आम्हाला व्यवस्थित घालवायचे. तुमचं सहकार्य आम्हाला महत्वाची गोष्ट आहे. छोटं मैदान लक्ष मोठं आहे आणि छोट्या मैदानावर ताकद नाही तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय आणि गोलंदाजी करताय सलमान भाई. 2 चेंडू फेकले. सलमान भाईने येत्या क्षणाला पहिल्या बॉलवर विकेट घेतली. आणखी एक सिंगल धाव. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक. सामन्यातील औपचारिकता शिल्लक. मॅच मध्ये मजा नाही आहे, जिवंतपणा संपला आणि या मॅचचं काळीज खऱ्या अर्थानं जणू काय व्हेंटिलेशनवर होतं. डॉक्टर एका क्षणात म्हणाले आय एम रिली सॉरी. मॅच मध्ये जीव राहिला नाही आहे. म्हणून म्हणतात वेळेसोबत बदला आणि बदलणाऱ्या जगासोबत तुम्ही देखील बदला, जग तुम्हाला सलाम करेल. 2 चेंडू फेकले जातील आणि सामन्याचं चित्र क्लिअर आहे. जवळपास 99.99% हा सामना जिंकलाय विघ्नहर्ता या टीमनं. सुख म्हणजे काय असतं हे अनुभव या ठिकाणी येत आहेत टीम विघ्नहर्ता या टीमला. नॉट अ प्ले फॉर द रिवेंज, यू प्ले ओनली फॉर एंटरटेनमेंट. आणि आता
हे क्षण विघ्नहर्ता संघाच्या वतीने तुम्ही पाहू शकाल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पूर्णपणे डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी टीम अंडरडॉग्स या संघाला. पण मी कौतुक करेल आणि अभिनंदन करेल टीम विघ्नहर्ता संघाचं. काय कमालीचं प्रदर्शन पहिल्या इनिंग मध्ये केलं. म्हणून म्हणतात एक चुकी देखील सामना संपल्यानंतर गोष्ट छोटी आहे पण ती डोंगरा एवढी का वाटत असते ना, हा सामना संपल्यानंतर कळतं. सामना जिंकला अभिमानानं, स्वाभिमानानं, शौर्यानं, धैर्यानं, कर्तृत्वानं, साहसानं, धाडसानं टीम विघ्नहर्ता संघानं. पण या मध्ये एक गोष्ट लक्षात राहील की पंजाब येथून आलेले आमचे नवज्योत सर, त्यांची गोलंदाजी या सगळ्या सामन्यामध्ये व्यवस्थित राहिली. गुड बॉलिंग, जबरदस्त परफॉर्मन्स आपलं देखील राहिलं. आपलं कौतुक आणि हार्दिक अभिनंदन टीम विघ्नहर्ता. तर बॅटिंग करत असताना एक्सक्लुसिव्ह बॅटिंग करणारा खेळाडू विघ्नहर्ता संघाचा स्वप्नील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आणि तो स्वप्नील. एक्सक्लुसिव्ह बॅटिंग त्याची पाहायला मिळाली, चांगला खेळ राहिला त्याच्या माध्यमातून. या स्वप्नील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षको, रात गई बात गई, छोडो कल की बातें पुराणी. तुमच्या भेटीला नवीन कहाणी आणि त्या कहाणीमध्ये दोन संघ पाहायला मिळतील. एका बाजूला टीम होल कॅनो विपक्ष टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. पाल 11 अँड पाल 11 ऑन द टॉस इलेक्टेड बॅट फर्स्ट. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजामध्ये परिवर्तन या ऐकूया. या कल्याण शहराचा एक बुलंद आवाज, शब्दांचे जादूगार सन्माननीय आमचे साथी समालोचक प्रसन्नजी चव्हाण सर. थँक्यू. हेलो सलमान भाई.